पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय जयंती महोत्सव आणि पद्मशाली समाज सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळा आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी शिवदास बोड्डेवार, डॉक्टर मारुती कॅतमवार, सीताराम मॅनेवार, गोविंदराव इपकलवार, विश्वनाथ गुंडेवार, व्यंकटराव काटकमवार, जमनाजी जलेवार, हरिहर अलसटवार, बंडू लकमवार, तुषार काटकर, पद्मशाली समाज पंच कमिटी, रविवार पेठ अध्यक्ष बालाजी चिलकेवार, उपाध्यक्ष गणेश कोलमवार, साईनाथ तोरेवार, कोषाध्यक्ष संजय दासेवार, सचिव प्रकाश नागलवार तसेच सर्व सल्लागार समिती रविवार पेठ येथील सर्व नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला सुद्धा आपण सर्व निमंत्रित करत आहात। त्यानिमित्तानं या महर्षी मार्कंडेय जयंतीला मला उपस्थित राहता आले। आपल्याबरोबरच आज आपल्या इथं पॉवरलूमला सुद्धा त्यानिमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवले। दुसरं कोलुंब्या या ठिकाणी सुद्धा आपला समाज खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तिथं सुद्धा त्या कार्यक्रमाला मला जायचं आहे। पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे मार्कंडेय जयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज आपल्या इथं एका सभागृहाचं भूमिपूजन झालं। त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आणि जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या वसुमती नगरीचे माजी नगराध्यक्ष, शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय शिवदासजी बोड्डेवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले। फक्त काय कसं असतं, एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हे तालुक्याचा आमदार असतो आणि सर्व धर्माला धरून चालणारा नेता म्हणजे आपले राजूभैया नवघरे साहेब आहेत। हे या भूमिपूजनानिमित्त मी सांगू इच्छितो की आजच मी आता त्यांच्याशी चर्चा केली। आज त्यांच्याकडे 3-4 उद्घाटनं आहेत, एक PSC बाबुळगाव आणि पंचायत समितीचं। सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्यांनी सर्व समाज मंदिर असो, सर्व मंदिर असो किंवा एखादी शाळा असो, असं कुठं भेदभाव केलेला नाही की बाबा मला ह्यांनी मतदान कमी दिलं, ह्यांनी मतदान कमी दिलं, तसं काहीच नाही। की तालुक्याचे आमदार म्हणून सर्वांना निधी समप्रमाणात देतात, हे त्यांचं उदाहरण हे आपल्याला लागू पडतं आणि सर्व म्हणजे तालुक्याचा आमदार म्हणून तो शोभा देतात, हे मला ह्या दुसरं महत्वाचं आहे की आज मार्कंडेय जयंती निमित्त एकच सांगू इच्छितो की बाबा आपलं जे आराध्य दैवत आहे मार्कंडेय ऋषी, की या जयंती निमित्त आता बघितलं असेल की काही जण पहिला अध्यात्म मानायलाच तयार नव्हते, फक्त विज्ञानवादीच होते। तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की बाबा विज्ञान आणि अध्यात्म एकच असतं। विज्ञान काय म्हणतं, अगोदर सिद्ध कर मी विश्वास ठेवतो, आणि अध्यात्म असं म्हणतं की अगोदर तू विश्वास ठेव आपोआप सिद्ध होईल। म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान हे एकच आहे। कोरोना येण्याच्या अगोदर लोक देवालाच मानायला तयार नव्हते, मानत होते पण 25 ते 30% लोक। पण कोरोना गेल्यानंतर आता सर्व लोक देवाला आणि अध्यात्माकडे वळलेले आहेत। सांगण्याचा मुद्दा असा की अध्यात्म पण आहे आणि विज्ञान पण आहे। असं विज्ञानवाल्यांनी असं गर्व करू नये की बाबा मीच मोठा आहे, आणि अध्यात्मवाल्यांनी असा गर्व करू नये की आमचंच अध्यात्म बरोबर आहे। तर दोघांची एकदा जर सांगड घातली तर आपल्याला नक्की आयुष्य चांगलं होतं। आज जयंतीनिमित्त जसं मार्कंडेय ऋषींनी मृत्यूवर इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवला, हे जर आपण आत्मसात केलं की आपण इच्छाशक्ती ठेवली एखाद्याची कोणत्याही गोष्टीचं, तर ते आपल्याला साध्य करता येतं। हे ह्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि ते सार आहे मार्कंडेय ऋषींनी इच्छाशक्तीच्या जोरावर मरणावर त्यांनी विजय मिळवला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।